मंडळी, जर तुम्हाला अननोन कॉल येत असतील किंवा रॉंग नंबर सतत येत असतील आणि नेमकं कोण कॉल करतंय हे जर समजत नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण यामध्ये एक महत्त्वाची बातमी आपण अशी बघणार आहोत की ट्रायने आता एक नवीन नियम काढला आहे, ज्यामध्ये तुम्हाला फोन येताना तुमच्या डिस्प्लेवरती, तुमच्या फोनवरती त्या व्यक्तीचं नावसुद्धा दिसणार आहे. तरी नेमकी बातमी काय आहे, याचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे किंवा स्पॅम कॉलपासून तुम्ही कसे वाचू शकणार आहात, या सगळ्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी अमित गद्रे, न्यूज 18 लोकमतच्या टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, काय आहे की जेव्हा आपल्याला कॉल येतो तेव्हा आपले नंबर सेव्ह असतील तर आपल्याला लगेच कळतं कोणाचा कॉल आहे, पण बऱ्याचदा असं असतं की वेगवेगळ्या नंबर्सवरून कॉल येतात. यातून जे प्रमाण वाढलं ते स्पॅम कॉलचं आहे. बऱ्याचदा तुम्हाला डिजिटल अरेस्ट सारखे स्कॅम सुरू आहेत किंवा तुम्हाला कुठली पॉलिसी विकण्यासाठी कॉल येतात किंवा काही वेबसाईट्सवरून तुम्हाला कॉल येतात, हे प्रॉडक्ट घ्या किंवा ही सुविधा घ्या. आणि बऱ्याचदा असं होतं की नको त्यावेळेला कॉल येतात, अगदी कामात असताना कॉल येतात किंवा ऑफिसमध्ये असताना येतात, झोपल्यानंतर बऱ्याचदा उशिरासुद्धा रात्री कॉल येतात. त्यामुळे जर असे कॉल आपल्याला अननोन कॉल्स हे जर नको असतील तर त्यासाठी याचा आपल्याला उपयोग होणार आहे. यामध्ये नेमकं होणार आहे काय, तर टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी जी आहे, ट्राय आहे, आणि डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन यांनी हा निर्णय घेतला आहे की इथून पुढे जर तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हायडरकडून जर कॉल तुम्हाला जो येतोय तर त्याला नाव दाखवणं हे कंपल्सरी असणार आहे. कोणत्याही व्यक्तीचं नाव असेल, तुमच्याकडे तो नंबर सेव्ह नसेल तरीसुद्धा ते नाव तुम्हाला आता फोनवरती तुमच्या कळणार आहे. त्यामुळे याचा उद्देश असा आहे की डिजिटल सुरक्षा वाढवणे, फोनच्या माध्यमातून जे स्कॅम्स होतात त्यापासून वाचणं हा याचा प्रमुख उद्देश आहे. त्यानंतर फसवणूक ज्याबरोबर होते त्याच पद्धतीने तुम्हाला याची एक सुविधा अशी आहे की कोणाचा कॉल आहे हे सुद्धा कळणं त्यामधून सोपं होणार आहे. मनी कंट्रोलमध्ये ज्या पद्धतीने बातमी आली त्यामध्ये असं सांगितलं की सध्या 4G नेटवर्कवरती ही सुविधा अनेक नेटवर्कवरती सुरू झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला कदाचित अशा पद्धतीचं नाव दिसलंसुद्धा असेल. बऱ्याचदा स्पॅम अलर्ट आपल्याला येतो. यासाठी आपण खरं तर काही ॲप्लिकेशन्स यूज करतो, पण त्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्या जे काही कॉन्टॅक्ट्स जे आहेत ते आपल्याला शेअर करावे लागतात. आपला डेटा त्यांना जात असतो. त्यामुळे बरेच लोक असं प्रेफर करतात की आपल्याला ते ॲप वापरायचं नाही आहे. मग त्यातून प्रॉब्लेम असा होतो की हे अननोन कॉल कळणार कसे किंवा हा नंबर नेमका आहे कोणाचा हे कळणार कसं. मध्यंतरी ज्या आपण काही बातम्या बघितल्या होत्या त्यामध्ये काही वयस्कर व्यक्तींना सांगितलं होतं की तुमच्या रिलेटिव्सने आमच्याकडून पैसे घेतलेत आणि तुम्ही आत्ता द्या, नाहीतर तुमचं बँक अकाउंट फ्रीज होईल, किंवा तुम्हाला एक OTP आला आहे आत्ताच द्या, नाहीतर तुमचं फोन नंबर तुमचा ब्लॉक होईल. असे जे काही स्पॅम नंबर असतात, स्पॅम कॉल्स असतात, त्यातून वाचणं हे सोपं होणार आहे. बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये खरं तर सोप्या होणार आहेत, जसं की डिजिटल अरेस्ट सारखे जे काही स्कॅम्स आहेत, सायबर गुन्हे अशा पद्धतीने घडतात, तर याचा तपास करणंसुद्धा सोपं होणार आहे. मुळात हे प्रॉब्लेम आपल्यापर्यंत येऊच नाही आहे अशी सुद्धा सुविधा यामध्ये बघायला मिळते. कारण जर तो नंबर जर अनेक लोकांनी स्पॅम म्हणून जर दाखवला असेल तर तुम्हाला येतानाच स्पॅम अलर्ट त्याचा येणार आहे, किंवा जी अधिकृत व्यक्ती आहे जिच्या नावावरती हा नंबर आहे तर ते नाव तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे इथून पुढे अशा स्कॅममध्ये आपलं फसणं जे आहे ते कमी होताना दिसेल. अनेक लोक अवेअर नसतात की हा नंबर कोणाचा आहे तपासावा, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही गोष्ट महत्त्वाची असणार आहे. सध्या तरी 4G नेटवर्कमध्ये 4G जी टेक्नॉलॉजी आहे या नेटवर्कवरती सध्या ही सुविधा अनेक लोकांना सुरू झालेली आहे, त्याचे ट्रायल्स सुरू आहेत. पण 2026पर्यंत सगळ्याच नेटवर्कवरती ही सुविधा दिली जाईल अशा सध्या बातम्या बघायला मिळतात. मंडळी, तुम्हाला ही जी काही सुविधा आहे किंवा ही जी काही सर्व्हिस आता नवीन सुरू होते याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सांगा. याचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकेल किंवा स्पॅमपासून कसं आपण वाचू शकतो हे सुद्धा सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.